नमस्कार, पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। आपण पाहत आहात पंचनामा न्यूज। पंचनामा जेव्हा कळेल निकाल नव्हे न्याय मिळेल। आपण पाहूया सविस्तर बातमी। पाटण तालुक्यातील 107 ग्रामपंचायत निवडणुकीत 1675 उमेदवार रिंगणात। पाटण तालुक्यात 107 ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे। यामध्ये 1675 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी संगणकीय अर्जाची अट शिथिल केल्यामुळे व अर्ज दाखल करण्यास वेळ वाढवून मिळाल्याने उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले। शेवटच्या दिवशी अखेर नानेर 13, नेचल 15, मेंढेघर 18, गोषटवाडी 7, हुंबरळी 24, कामरगाव 14, आटोली 10, पाचगणी 6, कोकिसरे 31, डोंगरेवाडी 9, वाडी कोतावडे 16, धावडे 17, काहीर 13, आंबेघर तर्फ मरळी 7, गोकुळ तर्फ पाटण 23, पेठ शिवापूर 21, मुरुड 20, डांगिस्टेवाडी 6, मालोशी 15, बांबवडे 27, आंबळे 11, वांझोळे 11, मुळगाव 28, तामकडे 14, काळोली 22, नेरळे 7, कबरवाडी 9, शिद्रुकवाडी 21, काढणे 15, चिखलेवाडी 26, करपेवाडी 18, खळे 15, मानेवाडी 23, कुंभारगाव 33, खिवशी 11, घाणबी 8, वाटोळे 13, आंबवणे 9, बोंद्री 18, कवडेवाडी 13, कारवट 8, टोळेवाडी 8, कातवडी 19, केर 11, पिपळशी 9, सुरुल 7, चितेघर 15, पाटवडे 13, येळोली 14, चव्हाणवाडी 12, विरेवाडी 11, खोनोली 7, कोचरेवाडी 12, वाघजाईवाडी 7, शिंगणवाडी 10, त्रिपुडी 21, चोपडी 26, आंबरुळे 7, आडदेव 11, सांगवड 10, शिंदेवाडी 21, सुळेवाडी 23, चोपदारवाडी 25, सोनवडे 27, कोदळ पुनर्वसन 6, नावडी 19, सोनायचीवाडी 32, पापर्डे 56, दिवशी बुद्रुक 9, आसवलेवाडी 5, तेळेवाडी 17, कोरीवळे 24, जरेवाडी 9, हावळेवाडी 9, मंदुरे 16, चाफोली 9, मेंढोशी 22, साखरी 29, दिवशी खुर्द 24, नाडोली 11, ठोमसे 22, बोडकेवाडी 18, मंदरुळ हवेली 12, तामिने 5, पाळशी 6, सळवे 9, बाचोली 12, जानुगडेवाडी 28, कोळेकरवाडी 6, निघणी 11, उमरकांचन 10, सातार 5, कासनी 14, गुढे 26, पाचपुतेवाडी 6, मोरेवाडी 2, पवारवाडी 9, कुठरे 20, सुपुगडेवाडी 11, वाझोली 12, धामणी 15, चव्हाणवाडी 7, मस्करवाडी 6, काळगाव 34, तारळे 53, दुसाळे 10, वज्रोशी 19 या सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 1675 उमेदवारांनी अर्ज दाखल केले गेले। निवडणूक प्रक्रियेदरम्यान शांतता व सुव्यवस्था कायम राखली जावी यासाठी पाटण पोलीस स्टेशनने चोख बंदोबस्त ठेवला होता। 4 जानेवारी 2021 ला 107 ग्रामपंचायत निवडणुकीत 1675 उमेदवारांपैकी किती उमेदवार आपला अर्ज मागे घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधून राहिले आहे।